जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। शाळेसारख्या पवित्र ठिकाणी सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग करून अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षकाला संगमनेर न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे। संगमनेर येथील श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयातील या धक्कादायक प्रकरणात आरोपी दत्तू किसन कवटे याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.बी. जोशी यांनी दोषी ठरवत 3 वर्षे सक्त मजुरी व 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये घडलेल्या या घटनेनुसार पीडित शिक्षिकेने आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त मिळालेला पुष्पगुच्छ शाळेत आणला होता। विद्यार्थ्यांनी तो 10वीच्या निरोप समारंभात मुख्याध्यापकांना भेट म्हणून दिला। या साध्या कारणावरून आरोपीने वाद निर्माण केला। 13 फेब्रुवारी रोजी स्टाफरूम मध्ये उपरोधिक भाषेत अपमान केल्यानंतर 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी सुमारे 8:20 वाजता शाळेच्या रंगमंचावर विद्यार्थ्यांसमोर आरोपीने शिक्षिकेचा अपमान केला। त्यानंतर तिचा हात धरून विनयभंग केला व गालावर जोरात चापट मारली। या हल्ल्यामुळे शिक्षिका बेशुद्ध पडली होती। पीडितेच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस कॉन्स्टेबल संपत जायबा यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले। न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती पायल बी एखंडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला। पीडित महिला, तिचे पती आणि इतर साक्षीदारांसह एकूण 7 जणांची साक्ष नोंदवण्यात आली। न्यायालयाने आरोपीचे बचावाचे सर्व दावे फेटाळून लावत पीडितेची साक्ष विश्वसनीय मानली। एका महिला शिक्षिकेबाबत घडलेली ही घटना समाजासाठी घातक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले। भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 74, 115(2) आणि 352 अन्वये आरोपीला दोषी ठरवत न्यायालयाने 3 वर्षांचा सक्त मजुरीचा कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला। तसेच ही दंडाची रक्कम पीडित शिक्षिकेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।